विवाह विधी करावा लागेल। विवाह विधी म्हणजे पुनर्विवाह म्हणजे सारंग आणि सावलीचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं? दोघांचं नाही, फक्त सारंगचं। बस नको काळजी करू तू, हे असलं काही करायचं नाही आपल्याला, काही बोलतायत ते। अहो मला कळतंय तुमचं दुसरं लग्न होणार, तेही माझ्या डोळ्यासमोर। आपल्यासाठी खूप त्रासदायक आहे हे, पण ते गुरुजींनी सांगितलंय ना की हा फक्त एक छोटासा विधी आहे, मग करायला काय हरकत आहे? काय बोलतेस सावली तू? मला वाटलं तू खाली रडतेस म्हणजे तुला मान्य नाही आहे सगळं। सावली, तुला पटतंय ते काय बोलतात ते? अगं तुला कळतंय का दुसरं लग्न? तू लग्न केलंस ना, आपलं लग्न झालंय ना। आपण लग्नामध्ये काय काय केलं होतं? अक्षता पडल्या होत्या आपल्यावर, मंगलाष्टक म्हटलं होतं आपल्यासाठी, 7 फेरे घेतले होते आपण, वचनं घेतली होती। जी वचनं मी तुझ्यासोबत घेतली ती वचनं मी त्या मुलीसोबत घेऊ, चालेल तुला? काय बोलते सावली, जरा विचार कर। तुलाही नाही पटत आहे, पण जर या एका गोष्टीमुळे तुमचं स्वप्न पूर्ण होणार असेल, माझी काहीच हरकत नाही। माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, खूप विश्वास आहे माझा तुमच्यावर। स्वप्न नाही, भीती आहे। संतती विरहाच्या भीतीने तू हे सगळं बोलतीयस, आणि या भीतीमुळे आपण काहीही करत चुकलोय। 1-2 गोष्टी केल्या ना, तुम्ही मला सांगितलं तर केलं मी, पाणी शिंपडायचं वगैरे, हे असलं नाही करणार आहे मी। तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडतो, आता पण मी सगळ्यांशी भांडलो। तीच सावली मला दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवायला तयार झाली। नाही, मग मी तुम्हाला कोणाकडे नाही झोपवणार। ऐका ना, हे बघा, ह्या गोष्टीचा विचार करा। जेव्हा आपलं बाळ होईल तेव्हा आई बाबा म्हणून आपल्याला किती सुख मिळेल, आणि हा तर फक्त एक छोटासा विधी आहे, बाकी काही नाही। मला असं वाटतं या क्षणाला ना फक्त मी एकटाच विचार करतोय, तुमचा कोणाचा विचार झालेला नाहीये। सावली, आईने बोलवलं, मी आलो, तुझा पण मान राखला मी, ठीक आहे, पण यापुढे असल्या गोष्टी मी नाही करणार। लग्न म्हणजे काय खेळ वाटला तुम्हाला? आणि आयुष्यभर काय मी लग्नच करत बसू? माझा पण जरा विचार करा ना। पण हे बघ, काय बोलू नकोस तू यापुढे। आपलं लग्न झालंय, आपला सुखात संसार चाललाय, आणि तो सुखातच चालू दे। असल्या गोष्टी करून आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचं नाहीये मला, आणि हे माझं ठरलंय, मला कन्व्हिन्स करायला येऊ नका।